सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या वतीने सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन. संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य एकदिवसीय कीर्तन सोहळा व वारकरी मेळावा संतपूजन कार्यक्रमाचे भव्य आयोजन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या वतीने मारुती संकुल, दातीरनगर, दत्तनगर, चुंचाळे, रामकृष्णनगर, अंबड येथे करण्यात आले होते. दरम्यान यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडले. आलेल्या सर्व मान्यवरांचा साहेबराव दातीर यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवताचार्य जनार्दन महाराज काकडे, त्याचबरोबर नाशिकचे मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेविका नंदिनी जाधव, संदीप तांबे, विष्णू पिडोळ, बंडूपंत दातीर, विजय बुरकुल, सज्जन नवले आदी जण तसेच अंबड ग्रामस्थ व महिला, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या मार्गदर्शनात सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन परिसरात करण्यात येते. यावेळी भोजनदानाचे देखील आयोजन केल्याने परिसरातील नागरिकांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला. साहेबराव दातीर यांच्या मार्गदर्शनात सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन परिसरात करण्यात येते. यावेळी भोजनदानाचे देखील आयोजन केल्याने परिसरातील नागरिकांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला. साहेबराव दातीर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. संप्रदाय आहे की तिथं वय विचारलं जात नाही, जात विचारली जात नाही, उत्पन्न विचारलं जात नाही, तुमची कास्ट विचारली जात नाही, तुमचं लिंग विचारलं जात नाही, तुमचा पैसा विचारला जात नाही, तुमचं पद विचारलं जात नाही. कुणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. या जगात आतापर्यंत बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटला नाही. नाही, खानदानीच भेटला नाही. काम सोडा, हिंडा बोंबलत सोडा, ख्या अंगाला कंद. ही सगळी नाटकं आहेत. भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा. हे वाचलं कुठं? आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही, त्याला तर नाहीच. तुम्ही मला जगात एक तुम्ही अभ्यास जेवढे कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश म्हणजे मोकार पैसा, एक माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. नर्स ती घालणार माहित नाही हा कधी मिळाला. ते मृत्यूशी 2 महिने झुंजत येत होते. झुंजत तो काय बिबट्या होता का? भोगीत होता. हे नाही चालत ना. ओवी पाठच करून टाका. शास्त्र म्हणेन ते सांडावे, राज्यही तृण मानावे. म्हणून 16व्या ते तुम्ही पुजून देव पाहिजे, पेरोन क्षेत्रात जायचे आणि तो शोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. चालत नाही. नदी एक ओवी आहे. गायचं वासू मेलं गायचं वासू. गाय दूध देत नाही. शेतकरी हुशार. शेतकरी पहिल्यापासूनच हुशार. त्यानं वासरू फाडलं, त्याच्यात भुसा भरला, अंगाई पुढे उभं केलं, गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो. गावरांना कर तू एका लातात गडी घरात ताब्यात होईल. राखीचं लाकूड होईल नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. घरी गेल्या उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. एकदा हातलं ज्ञान आलं की दुःख येणार नाही. काळाला विकत घेऊ शकत नाही.
करू शकत नाही. काळ ज्याला तेव्हा काळ बदला घेतल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाचा काळ वेगळा आहे. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. बोलूनच गेलं नाही माझं. काळ होता. 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. पायी पायी चालतच नव्हते. क्लीनवातून हात काढायचे. काळ होता. तुम्हाला पुढे 100 पोरं एकट्या भीमाने मारले, हा सुद्धा काळ होता. एकच पोरगे दिवशीनं खलास झालं. येतं काहीच नाही महाराज. एकुलते एक पोरगे 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली महाराज. याच काय करू? काहीच न करू. मी बाहेर गेलो का पिटून दे. माया. प्रेम करणार आहे मन, प्रियशी आहे इच्छा, तिची मैत्रीण आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. आणि ही तिला सांगायला गेली, बाई मला धोका दिला. ती म्हणली, बाई मला नवराही नाही, प्रिय करायला नाही. ही म्हणली, तू काम काय करते? ती म्हणली, मी एकच काम करते, जन्माला आलेला जीव गुंतून मारणे हा माझा धंदा. हा की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्यात काही ताकद नसल्यामुळं ती पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मन काय करतं, त्या 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात असं आहे, विषयातलं धाव येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले न तरते विषय सिंधू. आणि हा प्रश्न अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात देवाला विचारला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी का फापलतात? त्याची ओवी इतकी सुंदर आहे, ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी आली. चांगली चालू द्या. मंदिराला मदत करा. 10 वाजले मला खुणवायचं का नाही? एकदा प्रेमानं भजन करा. वेळ घेणार नाही, पण महाराजांचं आपल्या या भागावर भरपूर प्रेम आहे. त्यांच्याकडे मी मागणी केलेली, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वर्षभर आणि 1 तारीख द्यायची. त्याच्यामुळे त्यांनी तसं मान्य कबूल. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.